पेट्रोल हे सगळं होत असताना अनेक वेळा टीका आणि अनेक प्रकारचे गंभीर आरोप होत आहेत, अगदी धमकीचं पत्र येण्यापर्यंत. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? बेसिकली आरोप ज्यावेळेस होतात त्याच्यावेळेस मी फक्त बघतो की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की नाही. तथ्य असेल तर रेक्टिफाय होईल, मग तथ्य नसेल तर त्याच्यावरती मी दुर्लक्ष करतो. क्रिटिसिझम घेताना ते योग्य प्रकारे घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही तथ्यांश असेल तर डेफिनेटली रेक्टिफायला जी जागा असेल तर केली पाहिजे. पण त्याच्यामध्ये जर तथ्यांश नसेल आणि फक्त क्रिटिसिझम करायचं म्हणून केलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे मी बघतो. उरला प्रश्न धमकीच्या बाबतीत, डेफिनेटली हे मला कालपर्यंत 4थं पत्र आलेलं आहे. जीवे मारण्याची मला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची त्याच्यामध्ये भाषा केलेली आहे. ऑलरेडी आपण FIR केलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन निश्चितच जो कोणी कल्प्रिट असेल तो पकडला जाईल अशी मला अपेक्षा आहे. याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की कुणी जर धमक्या देऊन माझ्या डिसिजनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तो कदापि सक्सेस होणार नाही. ॲडिक्वेट सिक्युरिटी मला प्रोव्हाइड आहे आणि मी तेवढी काळजी घेईल. कुटुंबही त्याप्रमाणे आम्ही काळजी घेत आहोत. परंतु धमकीच्या माध्यमातून डिसिजन चेंज करणं, जे की पब्लिक इंटरेस्टमध्ये नसता कुणाच्या एखाद्या इंडिव्हिज्युअल इंटरेस्टमध्ये असेल, असं होणं कुणाची अपेक्षा असेल ते साफ चुकीचं आहे. त्यांनी माझा आतापर्यंतचा इतिहास चेक करावा आणि त्यानंतर अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करावा. 24/7 तुम्हाला पोलिसांकडून सिक्युरिटी देण्यात आली? येस, मला सिक्युरिटी दिली आहे. रात्रीची तशी मला गरज पडत नाही आहे, परंतु आय हॅव बीन प्रोव्हाइडेड विथ सिक्युरिटी विथ वेपन.